भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांनी दिलाय। देशातील रोजगार बाजारामध्ये सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत त्यातून सुमारे 2 कोटी नोकऱ्या पुढच्या काही वर्षात गमावल्या जातील असं विश्लेषकांचं मत आहे। विशेष म्हणजे हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर आणि कंपन्यांनी खर्च कपातीसाठी केलेल्या मोठ्या बदलांमुळे येणार आहे असं स्पष्ट केलंय। एआय आणि ऑटोमेशन सोबतच गिग इकॉनॉमीचा वाढत्या प्रभाव आहे। आयटी, बँकिंग, ई-कॉमर्स यासारख्या क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे। वार्षिक 2 ते 5 लाख रुपये पगार घेणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत। ट्रम्प यांनी टॅरिफ मागे न घेतल्यास 2 कोटी नोकऱ्या जाण्याचा धोका आहे। भारतातील मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक अस्थिर स्थितीत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।